नमस्कार मित्रांनो, CMEGP अंतर्गत जर तुम्हाला लोन काढायचं असेल मित्रांनो, तर फेसबुकला, इंस्टाग्रामला, युट्यूबला बऱ्याच ठिकाणी असं दाखवलं जातं की बुवा 10 लाख काढा आणि 7 लाख भरा, 3 लाख तुमचे माफ होणार. तर मित्रांनो ते तसं नसतं. त्याच्यावर काही जणांचे 3 लाख माफ होते आणि काही जणांचे कमी होते. तर बघा त्याचे पर्सेंटेज कसं असतं माहिती आहे का, शहरीसाठी वेगळं आणि ग्रामीणसाठी वेगळं असतं. जर शहरीसाठी जर विचार केला तुम्ही तर सर्वसाधारण जी कास्ट असते मित्रांनो त्यासाठी 15% असतं आणि इतर जे असते ओबीसी, एसटी आणि मायनॉरिटी त्यासाठी किती येतं, 25% येतं. आता तुम्ही 10 लाखाला 25% कॅल्क्युलेट करा. जनरलसाठी 15% आणि अदर कास्टसाठी म्हणजे सांगितलं त्यासाठी 25% करा. किती येतं तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो. त्याच्यानंतर जर ग्रामीणसाठी असेल तुमचं तर ग्रामीणसाठी जनरलसाठी किती येतं माहिती का, 25% येतं आणि अदर कास्ट ज्या ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटी मध्ये जे येतं त्याला 35% येतं मित्रांनो. तर याच्यामध्ये महिलाला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि याच्यावर सगळ्यात जास्त म्हणजे इफेक्ट तुमचा कशाचा असतो माहिती का, सिबिल स्कोर जर चांगला असेल तुमचा तर तुम्हाला लवकर ते काय होतं, लोन अप्रूव्ह होतं. आणि हे जे अप्रुव्हल असतं मित्रांनो ते त्या पोर्टलवरच अप्रूव्ह होत असतं. त्याला काही लिंक वगैरे लागत नाही कोणाची किंवा पैसे देऊन घेऊन असं होत नसतं. जर तुमचा प्रॉपर डॉक्युमेंट असेल, प्रॉपर प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे असेल तर तुमचं ते लोन अप्रूव्ह होत असतं मित्रांनो. जर तुम्हाला याच्याबद्दल माहिती लागत असेल मित्रांनो, मी टोटल 86 प्रोजेक्ट असे काढलेले मित्रांनो, ज्याच्यावर तुम्ही जर तुम्हाला त्याच्यावर जर काम करायचं असेल तर मी तुम्हाला ती फाईल अप्लाय म्हणजे ती ऑनलाईन करून देईन मित्रांनो. तुम्हाला जर मी जे लिस्ट काढली त्याच्यामधून कोणत्याही जर व्यवसायासाठी अप्लाय करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. मी व्हॉट्सअप चॅनलला काय केलेलं माहिती की त्याची लिस्ट टाकून दिलेली मित्रांनो. जरी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल बायो मध्ये सापडलं नाही तर मला काय करा, हे दिलेल्या नंबरवर काय करा, मला व्हॉट्सअप करा CMEGP. मी तुम्हाला ते 86 जे प्रोजेक्ट आहे म्हणजे जे व्यवसाय नवीन उद्योग त्याची लिस्ट टाकून देईन. आणि जर तुम्हाला करायचं असेल मित्रांनो खरंच फक्त सबसिडीसाठी जर करायचं असेल किंवा 10 लाख घेतल्यावर 3 लाख माफ होतील त्यासाठी जर करायचं असेल तर करू नका मित्रांनो. कारण काय माहिती का, तुम्ही त्याच्यानं मोठे होणार नाही, तुम्ही लॉस मध्येच जासाल. आणि त्यानंतर बरेच जण म्हणतील की बाबा याच्यामध्ये आता 10 लाख घेतले म्हणजे त्याच्यामध्ये 3 लाख माफ होणार. तर मी अगोदरच सांगितलं तुम्हाला कसं कसं आहे. जरी समजा तुम्ही अदर कास्ट मध्ये मायनॉरिटी मध्ये येत असेल तर मित्रांनो तुम्हाला ती सगळी भरल्याच्या नंतर ती माफ होत असते मित्रांनो, अगोदर ते माफ होत नाही. त्यामुळे दक्षतापूर्वक हे करा मित्रांनो. उगा त्याच्यात फक्त सबसिडीसाठी पडू नका. ज्याला नवीन व्यवसाय करायचा तेच याच्यामध्ये पडा. काय होतं माहितीये का, आपले बरेच जण असे की नुसते काय करते बाबा, चला ठीक आहे याच्या सबसिडी मिळते सबसिडी काढून घेऊ, मग नंतर पाहूनच घेते. पण जसं झालं तर साहेब लोकांना मॅनेज करू. तसं करू नका. त्या गोष्टीमुळे आपल्या ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते मागे राहायला लागले आणि सिटी मधले जे पुढे जायला लागले. कमी टक्केवारीमध्ये जरी असलं त्याचं 25% तरी पण ते प्रॉपर ज्याच्यासाठी लागत त्यासाठीच घेते आणि मॅनेजमेंट व्यवस्थित करते. आपलं मॅनेजमेंट बघते त्यामुळे आपण पुढे जात नाही. जर तुम्हाला व्यवस्थित सिरियसनेसने जर अप्लाय करायचं असेल मित्रांनो, जालना जिल्ह्यात कुठं जरी असेल तुम्ही तर मला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो दिलेल्या नंबरवर. नाही जर उचलला तर व्हॉट्सअपला CMEGP SMS करा मित्रांनो. मी तुम्हाला ती लिस्ट टाकून देईन किंवा व्हॉट्सअपच्या कम्युनिटी जे चॅनल आहे मित्रांनो त्याच्यामध्ये टाकलेले आहे मी सगळे डिटेल, त्याच्यात तुम्ही बघून घेऊ शकता मित्रांनो कोणते कोणते त्याच्यात उद्योग येते. धन्यवाद.